आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। लातूर शहरातील सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे 69वा धम्मचक्र अणुप्रवर्तन दिन उत्साहात संपन्न। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर या दोन्ही ठिकाणी धम्मचक्र अणुप्रवर्तन दिन उत्साहात संपन्न। कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर येथे भिक्खू पयानंद यांच्या हस्ते धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी भंते बोधिराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशील कुमार चिकटे, सर्व सदस्य व सर्व अनुयायी व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यानंतर भिक्खू पयानंद थेरो यांनी उपस्थित उपासक उपासिकांना त्रिशरण पंचशील व 22 प्रतिज्ञा दिल्या। यावेळी भिक्खू पयानंद थेरो बोलताना म्हणाले की धम्मचक्र अणुप्रवर्तन दिन हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर तो शोषण व गुलामगिरी विरुद्ध लढण्याच्या माणुसकीचा पुन्हा स्थापन करणारा खरा मुक्ती दिन। भगवान बुद्धांनी करुणा, प्रज्ञा आणि समतेचा मार्ग दाखवला। सम्राट अशोकांनी बुद्धांच्या शिकवणीवर चालत संपूर्ण जगात अहिंसा आणि मानवतेचा संदेश दिला। त्या परंपरेला पुढे नेत डॉक्टर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची निवड करून वंचितांना नवजीवन दिले। बुद्ध धम्म म्हणजे स्वातंत्र्याचे पहाट आहे, असे ते बोलताना म्हणाले। यावेळी मोठ्या प्रमाणावर पांढरे वस्त्र परिधान करून प्रतिष्ठित नागरिक व उपासक उपासिका, तरुण मंडळी तथा सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सर्व सदस्य, अखिल भारतीय बौद्ध महासभा लातूर जिल्हा शाखेचे सर्व पदाधिकारी व समता सैनिक दल लातूर जिल्हा शाखेचे सर्व सैनिक उपासक उपासिका, लक्षवेधी यांची उपस्थिती होती। पाव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। येवला मुक्कामी 1935 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची जी घोषणा केली, ती घोषणा नुसती बाबासाहेबांनी केली नाही, तर ती प्रत्यक्षात ती कृती सुद्धा अशोका विजयादशमीच्या दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं। हिंदू धर्म त्यागला आणि बौद्ध धर्म स्वीकारला। बौद्ध धर्म हा समानतेचा धर्म आहे, बौद्ध धर्म हा मानव धर्म आहे आणि मानव धर्म हा दलित वंचित शोषित पीडितांना आवश्यक आहे। कुठल्याही संस्कृतीचं, कुठल्याही रीतिरिवाजाचं बंधन नसलेला धर्म म्हणजे बौद्ध धर्म आहे आणि मानव धर्म या जगामध्ये माणुसकी अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून माणुसकीचा धर्म म्हणून बौद्ध धर्म आहे। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची निवड केली आणि दीक्षाभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला। हा आजचा दिवस हा क्रांती दिन आहे, मुक्ती दिन आहे असं आम्ही या ठिकाणी समजतो आणि तमाम आंबेडकरी अनुयायी आजच्या दिवसामध्ये म्हणजे आनंदित आहेत, प्रसन्न आहेत। आज 69वा धम्मचक्र अणुप्रवर्तन दिन आहे आणि या निमित्ताने मी बाबासाहेबांना वंदन करतो आणि तमाम बौद्धांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं धम्मचक्र अणुप्रवर्तन 69व्या दिनाच्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांना हार्दिक शुभेच्छा। तसेच आज सायंकाळी 6 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे भव्य अशा धम्मदीक्षाचं आयोजन केलेलं आहे। भारतीय बौद्ध महासभा व डॉक्टर बाबासाहेब विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समितीच्या वतीनं तरी मी सर्व लातूरकरांना व आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त प्रमाणात या धम्मदीक्षेचा लाभ घ्यावा व प्रमाणपत्र घ्यावं, कारण आपण लिगली बौद्ध होऊया। कारण प्रत्येक बऱ्याच त्यामुळे आपण आंबेडकर पार्कला ठीक सायंकाळी 6 वाजता येऊन प्रमाणपत्र घेऊन जावे। परत एकदा सर्व लातूरकरांना 69व्या धम्मचक्र अणुप्रवर्तन दिनाच्या खूप